सचिन परब यांनी कार्तिकी एकादशी निमित्त रिंगण हा दिवाळी अंक महात्मा बसवेश्वर यांच्यावर प्रकाशित केलेला आहे. यातीलच राजा शिरगुप्पे यांचा धर्म जागो बसवण्णांचा या शीर्षकाचा एक लेख मी डॉक्टर राजेंद्र विठ्ठल चिकटे आपल्यासाठी ध्वनी मुद्रित स्वरूपात सादर करीत आहे. महात्मा बसवेश्वरांचे ज्येष्ठ अभ्यासक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या स्मृतीनिमित्त हा अंक प्रकाशित होतोय. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यतेच्या मागणीसाठी मोर्चे निघत असताना 2018 साली त्यांनी हे विचार व्यक्त केले होते. बसवेश्वरांचा धर्म समजून घेताना ते आजही महत्त्वाचे ठरतात. भारतीय संस्कृती खरंच किती विविधतेने नटलेली आहे. या विविधतेचं एक मिश्रणही इथं आहे. देशात अनेक धर्म आहेत. काही इथं निर्माण झालेत तर काही बाहेरून आलेत. इथंच निर्माण झालेले धर्म इथल्या व्यवस्थेतून वर आलेत. असाच वर आलेला इथला ब्राह्मणी धर्म जगात आढळून येणाऱ्या सगळ्या धर्मामध्ये खूप वेगळा आणि विशिष्ट रचनेचा होता. सगळ्यात जास्त विषमता आणि त्या आधारे शोषणाची व्यवस्था याच धर्मात होते. धर्मश्रद्धा, धर्मदैवत आणि धर्मतत्त्वज्ञान यांच्या आधारावर त्या विषमतेचं समर्थनही मोठ्या हुशारीने केलं जात होतं. त्यामुळे मुठभर लोकांना सगळ्या सुखोपभोगाच्या संधी आणि त्यासाठी अमर्याद स्वातंत्र्य तसंच हक्क मिळाले. तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य लोकांना या मुठभर वर्गाचे सगळे फायदे अबाधित राहण्यासाठी गुलामीचं जगणं मिळालं. इथं होतं असं म्हटलं असलं तरी आजही ते तसंच आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यातले रहिवासी म्हणून आपल्याला हिंदू म्हटलं जाऊ लागलं. या हिंदूंचीच संस्कृती भारतीय संस्कृती म्हणून ओळखली जाते. जगाच्या पाठीवर आलेले वेगवेगळे वंश आणि संस्कृती, त्यांनी आणलेल्या त्यांच्या भागातल्या धर्माच्या मिश्रणाने ही संस्कृती तयार झाली आहे. इथली मूळ सिंधू संस्कृती बरीचशी गणसत्ताक म्हणजे प्राथमिक लोकशाही पद्धतीची होती असं म्हणायला ऐतिहासिक पुरावे आहेत. नंतर निर्माण झालेल्या ब्राह्मणी धर्माने राजसत्तेच्या बळावर या सिंधू संस्कृतीला कवेत घेऊन स्वतःचे हितसंबंध राखणारी मूल्यव्यवस्था कायम ठेवत ही सिंधू संस्कृती म्हणजेच आपण असं म्हणत ब्राह्मणी धर्माला हिंदू धर्म म्हणायला सुरुवात केली. त्यातूनच पुढचे सगळे घोटाळे झाले. तथाकथित मायावादी तत्त्वज्ञानाचे पांघरून घेऊन आपले हितसंबंध जोपासण्यासाठी ब्राह्मणी धर्म चातुर्वर्ण्याची पाठराखण करतो. चातुर्वर्ण म्हणजे श्रमविभागणी असं मखमली पांघरून त्यावर चढवून जात व्यवस्थेचं समर्थन करायचा प्रयत्न केला जातो. पण कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ही श्रमविभागणी नसून श्रमिकांचीच विभागणी आहे. ही विभागणी ही समान नाही तर उतरंडीची म्हणजे
एकावर एक चढत्या श्रेणीची आणि त्यानुसार दर्जा ठरवणारी आहे. बरं, श्रम देखील एका दर्जाचे असावेत तसेही नाही. बौद्धिक श्रम हे सगळ्यात वरच्या उंचीचे आणि शारीरिक श्रम हे अतिशय नीच पातळीचे असं एक मूल्य जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलं आहे. अर्थात हे सगळं इथंच थांबत नाही, तर माणसाची क्षमता पाहून ही विभागणी केलेली नाही, तर ती जन्माच्या आधारावर केली आहे. म्हणजे काही लोक जन्मानेच बौद्धिक उंचीचे असतात, तर काही खुजे. या तत्वावर एक भीषण व्यवस्था ब्राह्मणी धर्माने निर्माण केली. उच्च जातीय सोडून बाकी सगळे लोक हे जन्मताच नीच दर्जाचे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या सुखाला आणि संधीला ते अपात्र आहेत असं ठरवूनच टाकलं. त्याचे घोर परिणाम हा समाज आजपर्यंत भोगतोय. ब्राह्मणी धर्माने आपल्या भूमिकेला समर्थन म्हणून वेदवाङ्मयाची निर्मिती केली. त्याची चिकित्सा केली जाऊ नये म्हणून इतरांना त्याचा अभ्यास करण्यावरही बंदी घातली. त्यातूनच वेदांना मानणारे म्हणजे ब्राह्मणी धर्माचे समर्थन करणारे वैदिक किंवा वैदिक धर्मीय म्हटलं जाऊ लागले. पण प्रत्येक माणूस इतका मतिमंद असत नाही. माणूसपणाचे आणि मानवतावादाचे महत्त्व कळलेले चार्वाक, महावीर, गौतम बुद्धासारखे लोकही या समाजात जन्माला आले. त्यांनी या हिंस्र, भीषण आणि बिभत्स ब्राह्मणी धर्माला नकार दिला. ते वापरत असलेल्या वेद वाङ्मयाला दूर सारलं. माणसाचं माणूसपण अबाधित राखणाऱ्या मानवतावादी परंपरा निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातून या महानुभवींची विचार परंपरा आणि धर्मनिर्मिती अवैदिक म्हटली जाऊ लागली. जैन, बौद्ध, शीख इत्यादी भारतात निर्माण झालेले धर्म हे ब्राह्मणी धर्माला नकार देणारे अवैदिक धर्म म्हणून ओळखले जाऊ लागले. जैन आणि बौद्ध धर्म परंपरा निर्माण होण्याच्या काळात अजून ब्राह्मणी धर्माची हिंदू धर्म अशी ओळख झाली नव्हती. अशी ओळख इसवी सन 7व्या-8व्या शतकापासून तयार झाली आणि या धर्माची विषमतामूलक हिंस्र शोषण व्यवस्था 11व्या आणि 12व्या शतकात अतिशय उच्च पातळीला पोहोचली. सामान्य कष्टकरी माणूस अक्षरशः गलित गात्र मरणप्राय झाला होता. अशावेळी दक्षिण भारतात महात्मा बसवण्णा आणि उत्तर भारतात गुरु नानक या दोन माणसांनी क्रांतिकारक पाऊल उचललं आणि ब्राह्मणी धर्माला जाणीवपूर्वक समूळ नाकारलं. सामान्य माणसाला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि स्वतःच्या श्रमाचा अभिमान देणारे आपले स्वतंत्र धर्म निर्माण केले. आत्ताच्या महाराष्ट्र कर्नाटक प्रांताच्या सीमेवरील कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात बसवकल्याण नावाच्या गावात लिंगायत धर्माचं जन्मस्थान मानता येईल. आताच बसवकल्याण म्हणजे पूर्वीचं कल्याण. 12व्या शतकातल्या चालुक्याचा मांडलिक राजा बिज्जळाची इथं त्यावेळी सत्ता होती. बिज्जलाच्या घराण्याला कलचुरी घराणं असंही नाव दिलं गेलं आहे. लिंगायत धर्माचे संस्थापक बसवण्णा त्यांच्या दरबारी भंडारी खजिनदार म्हणून कार्यरत होते. इथंच त्यांनी लिंगायत धर्माची बीजं रोवली. जवळपास अफगाणिस्तानापासून केरळपर्यंत अनेक भागातून अनेक समविचारी सहकारी शरणगण कल्याणमध्ये त्यांच्याभोवती जमले. अनुभव मंटप नावाचं विचारपीठ सुरू करून त्यातून समाजाच्या कल्याणाचे सिद्धांत सारासार विवेकाने मांडणी करण्याचा आणि ते सिद्धांत प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा परिपाठ त्यांनी शेवटपर्यंत चालवला. या अनुभव मंटपातून एक श्रमाला महत्त्व देणारी नीती आणि
सहकारावर आधारित समतेची जीवन पद्धती अस्तित्वात आली, तिलाच पुढे लिंगायत धर्म म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आधीपासून चालत आलेल्या विषमतामूलक जाती व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणी धर्माला त्यांनी नकार दिला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं. हिंदू धर्माला नकार देऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला. एका अर्थाने तीच कृती बसवण्णांनी 12व्या शतकात हिंदू धर्माला नकार देत लिंगायत धर्माची स्वतंत्र निर्मिती केली. संपूर्ण भारतात, विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रात लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून संविधानिक मान्यता मिळावी यासाठी जोरदार मागणी सुरू आहे. त्यासाठी दोन्ही राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधून लिंगायत धर्मीयांचे मोठ्या संख्येने मोर्चे निघालेत. राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे आपल्या धर्माची संविधानिक मान्यतेची शिफारस करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. देशातील पहिली जनगणना ब्रिटिश काळात इसवी सन 1871 झाली. ब्रिटिशांना केवळ जनगणना करायची होती, त्यामुळे लोक देतील ती माहिती ते प्रामाणिकपणे नोंदवत होते. त्यात लिंगायतांची नोंद लिंगायत धर्मीय अशी झाली. एका अर्थाने लिंगायत म्हणून आधुनिक जगातील ही कायदेशीर मान्यता होती. पण स्वतंत्र भारतात आपल्याच राज्यकर्त्यांचे संदर्भ बदलले होते. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे लोकही राहतात. तो हा देश बहुसंख्येने हिंदूचा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हिंदू नसलेल्या पण हिंदुस्थानातच जन्मलेल्या अनेक धर्माची आणि पंथाची हिंदू धर्मामध्ये नोंद करून टाकली. लिंगायत धर्म देखील याच प्रवृत्तीचा बळी ठरला. हिंदू धर्मातली एक जात किंवा पंथ म्हणून त्याची एका अर्थाने बेकायदेशीर नोंद स्वतंत्र भारतातल्या जनगणनेत सातत्याने होत आली. त्यासोबतच जैन, बौद्धापासून लिंगायतापर्यंतच्या सगळ्या काही हिंदू धर्माच्याच उपशाखा आहेत असा एक विषारी आणि स्वार्थी प्रचार सुरू झाला. या ब्राह्मणी व्यवस्थेनं आपल्या जातीव्यवस्थेचा अजगर याही सगळ्या धर्मामध्ये घुसवला. अगदी बाहेरून आलेले ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मही याला अपवाद राहिले नाहीत. ही ह्या देशातली सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणता येईल. ब्राह्मणी धर्माला किंवा वैदिक परंपरेला नाकारणारे जैन, बौद्ध, शीख, लिंगायत हे धर्मही याच भूमीत जन्माला आले असल्यामुळे आपल्या तत्त्वज्ञानात्मक परिभाषेसाठी त्यांनी परंपरेतूनच चालत आलेले शब्द, प्रतिमा आणि मिथकं वापरली. त्याचा मूळ अर्थ नाकारून त्याचं तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना नीट कळावं यासाठी त्यांना त्यांचा उपयोग करायचा होता. पण या समान परिभाषी आणि मिथ्यकामुळे ब्राह्मणी धर्माला या आपल्याच धर्माच्या शाखा उपशाखा आहेत असं भासवणं सोपं गेलं. नंतरच्या काळात या सगळ्या धर्माचं मूळ तत्त्वज्ञान बाजूला राहून त्याचंही ब्राह्मणीकरण झालं. मूळ वस्तुस्थिती मात्र अशी नाही. ब्राह्मणी किंवा वैदिक तत्त्वज्ञानाला आणि जीवनपद्धतीला नकार देणाऱ्या या अवैदिक परंपरा आहेत. त्या नुसता नकार देत नाहीत तर ब्राह्मणी धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या उच्छेदाची भूमिका घेतात. बाकी कोणत्याही अर्थाने त्यांचा या धर्माशी तीळ मात्र संबंध नाही. गेल्या 100-150 वर्षामध्ये अनेकांनी या अवैदिक धर्माचं मूळ स्वरूप नेमकं काय आहे हे अभ्यास करून समाजासमोर आणायला सुरुवात केली आहे. तशातच गेल्या 100 वर्षामध्ये अनेक लिंगायत अभ्यासकांनी वचनवाङ्मय पराकाष्ठेच्या प्रयत्नांनी गोळा करून लिंगायत धर्माचे आणि शरणांचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान नव्याने उलगडायला सुरुवात केली. डॉक्टर R.C. हिरेमठापासून ते डॉक्टर M.M. कलबुर्गी अशा दिग्गज अभ्यासू विचारवंतांनी या सगळ्या वाङ्मयाच्या आधारे आम्ही कसे हिंदू धर्मापेक्षा वेगळे
आणि स्वतंत्र आहोत हे साक्षेपाने मांडायला सुरुवात केली. फ गु हळकट्टी यांनी गावोगावी दडलेले वचन वाङ्मय शोधून काढलं आणि पुन्हा एक आपली स्वतंत्र अस्मिता उजागर करण्याचा प्रयत्न केला. लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहेच आणि त्यांचे संस्थापक बसवण्णा आहेत हेही इतिहासाने आणि या धर्माच्या वाङ्मयाने लख्खपणे सिद्ध केलं. मठशाही, मंदिरे, पुरोहितशाही आणि बहुदेवता जातीव्यवस्था अशासारख्या ब्राह्मणी धर्माच्या सगळ्या गोष्टी त्यांनी ठामपणे नाकारल्या. बसवण्णांच्या निर्वाणानंतर 150-200 वर्षांनी ब्राह्मणी धर्माचे समर्थक लिंगायत धर्माला आपल्या ताब्यात घेण्यासाठी सरसावले होते. धर्मामध्ये चातुर्याचार्य, पंचाचार्य या नावाने हिंदू शंकराचार्याची आवृत्ती त्यात निर्माण केली गेली. या पंचाचार्यांनी शंकराचार्याच्या 4 पीठासारखीच आधी आपलीही 4 पीठं निर्माण केली. त्याचा मूळ धर्माशी काहीही संबंध नव्हता. शिवाय बसवण्णापेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आणि आपला धर्म हा कसा पुरातन आहे हे दाखविण्यासाठी वीरशैव असं त्याचं बारसं केलं. ब्राह्मणी धर्मातली जातीव्यवस्था त्यांनी पुन्हा एकदा लिंगायत धर्मात स्वतःचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांना सहकार्य करणाऱ्या राजसत्तामुळे तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. बसवण्णांचा समतेचा धर्म अशा कुटील पद्धतीने त्यांनी नष्ट केला. मठ निर्माण केले. बसवण्णांनी मूर्तीपूजा नाकारली होती. दगडी किंवा स्थावर लिंग वगैरे गोष्टी नाकारल्या होत्या. विशिष्ट जातीचं गुरुपद नाकारलं होतं. ते सगळे पुन्हा नव्याने या धर्मात निर्माण केलं गेलं. याला श्रम हाच कैलास आहे. समाजाच्या विकासाशिवाय स्वतःचा विकास नाही. स्वतःला मुक्ती पाहिजे असेल तर आधी समाज निरामय केला पाहिजे. अशा बसवण्णांच्या आणि त्यांच्या शरण सहकाऱ्यांनी लिंगायत जीवन पद्धतीमध्ये घेतलेल्या भूमिकेला तिलांजली दिल्यासारखं झालं. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये बसवण्णांच्या या मूळ भूमिकेचं भान असलेल्या विचारवंताने याच भूमिकेतून लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि पंचाचार्य व्यवस्था ही आपली नाही अशी भूमिका घेऊन आंदोलन सुरू केलं आहे. पंचाचार्य मठाधिपती या आंदोलनाला ठामपणे विरोध करत आहेत, कारण त्यांचं अस्तित्वच त्या अर्थाने धोक्यात आलं आहे. शरण तत्त्वज्ञानामध्ये लिंग म्हणजेच दैव ही संकल्पना शरण तत्त्वज्ञानात समजलेली प्रत्येक सक्षम व्यक्ती गुरु होऊ शकते आणि ती दुसऱ्याला आपल्या धर्माची दीक्षा देऊ शकते. जंगम म्हणजेच शरण तत्त्वज्ञानाचा सगळा समाजात संचार करून प्रसार करणारा पूर्ण वेळ समर्पित कार्यकर्ता. पुन्हा एकदा जातीव्यवस्थेचा आधार घेऊन स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या पंचाचार्यांना दिलेलं हे थेट आव्हान आहे. म्हणून ही पंचाचार्य मंडळी आपला ब्राह्मणी अजेंडा घेऊन लिंगायत बांधवांच्या स्वतंत्र धर्माला विरोध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अज्ञानातून किंवा काही हितसंबंधामधून लिंगायतामध्ये काही बांधव या पंचाचार्यांच्या प्रभावाखाली येऊन चुकीची भूमिका घेत आहेत. कलबुर्गी सरांची आणि गौरी लंकेश यांची हत्या ही याच भूमिकेतून आणि ज्यांचा बोलविता धनी ब्राह्मणी धर्माचे तत्त्वज्ञान आहे अशा प्रवृत्तीने केली आहे असं साधार म्हणता येईल. कर्नाटकात बसवण्णांचं मोठेपण इतक्या सहजपणे दिसते की प्रत्येक दलित वाड्यावर गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि बसवण्णांचं चित्र असतं. कारण लिंगायत धर्मातल्या स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या वर्गाने बसवण्णांचे आणि त्यांच्या शरण सहकाऱ्यांचे नेमके तत्त्वज्ञान विसरण्याचा भोळेपणा चालवला असला तरी ज्याच्यासाठी बसवण्णांनी खऱ्या अर्थाने लिंगायत धर्माची निर्मिती केली
त्या कष्टकरी, शोषित, वंचित समाजाला त्यांचा विसर अजिबात पडलेला नाही, हे स्पष्ट दिसतं. आज कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या लिंगायत बहुल भागामध्ये सगळे सामान्य लिंगायत बांधव या भूमिकेतून एकवटत आहेत. महाराष्ट्रात लातूर, यवतमाळ, सांगली, कोल्हापूर इथं याच भूमिकेतून लक्षवेधी मोर्चे निघाले. कर्नाटकात तर बेंगलोरपासून बेळगावपर्यंत सगळ्याच प्रमुख शहरातून उदंड मोर्चे निघाले. कर्नाटक सरकारने लिंगायत बांधवांची ही भूमिका मान्य करून स्वतंत्र धर्म संवैधानिक मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. महाराष्ट्र सरकारकडूनही लिंगायत बांधवांची तीच अपेक्षा आहे. पंचाचार्य आणि त्यांचे हितसंबंधी लोक त्यामुळेच गडबडून जाऊन किमान वीरशैव लिंगायत असा स्वतंत्र धर्म मान्य करावा अशी बोटचेपी भूमिका घेऊ लागलेत. या धर्मातले ब्राह्मणीकरण कायम ठेवणं हाच त्यामागचा हेतू आहे. लिंगायत हा शरणांनी वापरलेला शब्द आहे. ब्राह्मणी धर्माला नकार देणारा हा लिंगायत धर्म आहे. तो भारतातल्या इतर अवैदिक धर्मासारखाच स्वतःची स्वतंत्र अस्मिता घेऊन उभा राहिलेला धर्म आहे. ते आता पंचाचार्यांनाही नाविलाजाने स्वीकारावं लागेल. खरं तर स्वतंत्र धर्म म्हणून संविधानिक मान्यता असणं म्हणण्यापेक्षा हा धर्म मुळात स्वतंत्र आहेच, त्याची संविधानिक नोंद घ्यावी हीच योग्य मागणी आहे.